महत्त्वाची बातमी, पुणे मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी कुणालाही क्लीन चिट मिळणार नाही। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। प्राथमिक तपासात सर्व संशयितांविरोधात ठोस पुरावे आहेत। पार्थ पवार यांच्या अडचणी कायम राहतील असा एक अंदाज आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे अद्याप अहवाल सादर नाही असं देखील सांगितलं जात आहे। तर पुण्यातला मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी पार्थ पवारवर माझा विश्वास असल्याचं सुप्रिया सुळे म्हणतात। अधिकृत अहवाल समोर आलेला नाहीये, यावर देखील त्यांनी भाष्य केलंय। तो मला म्हणला, आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तो तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला। आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही, त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं। अद्याप अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही। या जरतरच्या बातम्या आणि सूत्रांच्या बातम्या, पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात एवढंच मी सांगू इच्छितो। जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही। पार्थ पवारांना कुणीही क्लीन चिट देऊ शकत नाही, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया म्हणतात। खारगे समिती क्लीन चिट देऊ शकत नाही असं त्यांचं वक्तव्य आहे। असं सांगितलं जातं की सूत्रांकडनं माहिती मिळाली आहे की त्यांना क्लीन चिट मिळाली। कोण ही सूत्र आणि अशा सूत्रांच्या माहितीवर बातमी चालवणं कितपत योग्य आहे? आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्टमध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। ही बातमी आहे ती दादांत खोटी आहे आणि पेरलेली बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।